माननीय अध्यक्ष महोदय, विधान परिषद ने संमत केलेले सन 2026 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 8 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापना विनियम सुधारणा विधेयक 2026 मी आपल्या अनुमतीने मांडतो। 8 विधेयक मांडण्यात आले। प्रभारी मंत्री। माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये रोजगारसाठी, स्वरोजगारसाठी, अपस्किलिंगसाठी एक मोठी गरज आहे, सर्वांना माहीत आहे। ने त्याने ओळखून 2024-19 चे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे प्रथम कालामध्ये त्याने सिम्बोसिस स्किल युनिव्हर्सिटीची स्थापना केली होती। त्यावेळी प्रथम आपले प्रायव्हेट स्किल होती। आपण सर्वांना माहीत आहे की चांगली रीतीने ते युनिव्हर्सिटी काम करत आहे आणि त्यांचे मुलं एकही मुला-मुली त्यांचे जे परीक्षा पास झाली त्याने बेरोजगार राहत नाही, ते स्वरोजगार करता किंवा रोजगार मिळतो किंवा ते स्टार्टअपमध्ये जातात। त्या धर्तीवर आपण एक ॲक्ट पास केला होता आणि आत्तापर्यंत त्यामध्ये 6 प्रायव्हेट युनिव्हर्सिटीने आपण आत्तापर्यंत परमिशन दिली आहे। ते 6 युनिव्हर्सिटी कार्यरत आहे। त्यामध्ये आपले शासनाचे 2-2 प्रतिनिधी आहे, आपले 2-2 अशासकीय सदस्य पण आहे। त्यांचे फीस, त्यांचे कोर्सेस सर्वांवर आपला लक्ष आहे। माननीय अध्यक्ष महोदय, त्या आजच्या हा जे बिल आहे ते 2 आपण एक पाशा पटेल युनिव्हर्सिटी ते लातूरमध्ये ते बांबू आणि नैसर्गिक जे तिथले उत्पादन आहे त्यांचे उपयोग करून लोकांना, स्थानिक लोकांना कसा रोजगार मिळावा त्यासाठी तिने एक मोठी युनिव्हर्सिटी तिथे उभी केली आहे। आणि फ्यूल युनिव्हर्सिटी पुण्यामध्ये ते पण अतिशय चांगली रीतीने ते काम करत आहे। पूर्वीपासून ते स्किलमध्ये आहे। ते काही मोठा व्यक्ती नाही आहे, तरी पण ते CSR फंड घेऊन लोकांच्याकडून मदत घेऊन ते चांगली रीतीने काम आहे। दोन्ही युनिव्हर्सिटी उभी राहिलेली आहे। आमच्या सर्व 1 वर्षाचे ते सर्व इन्स्पेक्शन प्रोसेस असता ते पूर्ण करून आता ते युनिव्हर्सिटीने मान्यता पण आज द्यावी असं मी आपल्याला विनंती करतो। विधेयक विचारण्यात येणे। माननीय अध्यक्ष महोदय, हा बांबूचे संबंधित नाही आहे। बांबूची वेळ गेली आता, हा युनिव्हर्सिटीची वेळ आहे। स्किल युनिव्हर्सिटी त्यामध्ये त्यांच्या बांबू एक सब्जेक्ट आहे, त्याशिवाय नॅचरल प्रोडक्ट जे लातूरचे आहे ते पण आहे। मी वाचून दाखवू का? मी आपला पाठवतो, डिटेल पाठवतो। जे काही विषय मांडला ते चांगला विषय आपण नक्की लक्षात घेऊ, पण आपली माहितीसाठी आपल्याकडे बिलची कॉपी नाही म्हणून हा कन्फ्युजन झाला। मी आपला एक मिनिट सांगतो। यामध्ये त्यांच्याकडे जे स्किल युनिव्हर्सिटीचे पाशा पटेल स्किल युनिव्हर्सिटी आहे प्रपोज, त्यांचे जे कोर्स आहे आपलं स्कूल ऑफ एन्व्हायरमेंटल सस्टेनेबल स्किल्स, स्कूल ऑफ बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टम मॅनेजमेंट स्किल्स, स्कूल ऑफ रिन्युएबल रिसोर्सेस अँड एनर्जी मॅनेजमेंट स्किल्स, स्कूल ऑफ कॉमर्स मॅनेजमेंट अँड बिझनेस स्किल्स, स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी क्रूज लाईन अँड क्युलिनरी स्किल्स, स्कूल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन स्किल्स। हे स्किल युनिव्हर्सिटीमध्ये काय, त्यामध्ये वेगळी बिल्डिंग असती, वेगळे कोर्सेस असतात, डिप्लोमा कोर्सेस असतात, आपले डिग्री कोर्सेस असतात आणि आपले अजून ते जे स्पेशल कोर्सेस ते पण इथे असतात। ने हा स्किल युनिव्हर्सिटीमध्ये तिथे बांबू त्यांच्या प्रिय विषय म्हणून त्यांचे पाशा पाटील म्हणे बांबू असा सर्वांच्या मनामध्ये आहे, म्हणून ते विषय मी तुमच्या त्याशिवाय हे सर्व काही विषय ते शिकवणार आहे। हा म्हणून मी पाठवला तुम्हाला, भास्कर जरा मी आपल्या पाठवला, हे जे काही सब्जेक्ट आहे त्यासाठी आपल्या पाठवला ना। हा लातूर एक मी पाठवला आपल्याकडे। एक मिनिट मला संपू द्या अध्यक्ष महोदय। हा लातूर एक मागासलेला विभाग आहे, त्यामध्ये ते हिम्मतीने ते मोठा त्याने उभा केला आहे। त्यामध्ये 25 एकर मिनिमम जमीन हे पाहिजे, 1 लाख स्क्वेअर फीट कन्स्ट्रक्शन पाहिजे, त्याशिवाय सर्व फॅकल्टी पाहिजे आणि ते सर्व करून ते आपल्याकडे आले म्हणून आपण त्याने शिक्षण दिलं। सावरकर साहेब, आपण सर्वांनी आवडता विषय मांडला। आता एक 5 मिनिटापूर्वी मी जे काही एक उद्योगामध्ये स्थानिकांना रोजगार देण्याबाबत शासनाचे धोरण असा इथे प्रतिवेदन पेश केला होता। आपला मुद्दा फार महत्त्वाचा आहे। आपली मोठी अडचण आहे की महाराष्ट्रामध्ये जॉब कंपन्या येते, इन्व्हेस्टमेंट येतात, जॉब पण आहे, पण आपले लोकल महाराष्ट्रांचे मुलामुली त्यामध्ये किती जॉब घेता हा एक प्रश्नचिन्ह आहे। मला आपला जे प्रश्न आहे ते आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न समजून आता आपण ते युनिव्हर्सिटी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ॲक्टमध्ये अमेंडमेंट करत आहे
आणि त्या अमेंडमेंट ॲक्टमध्ये कमीत कमी आम्ही आत्ता जे रूल आहे त्यामध्ये 40% लोकलसाठी रिझर्वड आहे, ते आपण वाढून आपण ते 60% करू असा मी प्रयत्न चला करतो. आता